मला वाटलेलं आता तुझी आई मेली आहे तर तू दुःखात असशील, स्वतःला रूम मध्ये लॉकडाऊन करून घेतलं असेल. बट इथे येऊन तर सिनारिओ वेगळाच आहे. तू सॅड तर थोडी पण दिसत नाही. तुला रेस्ट सोबत टाइम स्पेंड करण्यापासून फुरसत मिळेल, त्याच्यासोबत रोमॅन्स करण्यापासून फुरसत मिळेल, तेव्हा कोण आई कोण आबा असं आठवेल ना. एम आय राईट? कमळे, ती माकडीन काय बी बोलत असत्या, उगाच तिचं मनाला लावून घेत नको बसू. ती काय शानी आहे वय? आणि दुसऱ्याला त्रास दिल्याशिवाय तिला काही जेवण जाते वय? ती बोलली त्याचं काय मी डोसक्यात घेतलेलं नाही. खरं आईबद्दल बोलली म्हणून जरा. ते मला बी कळालं. कमळे, या माकडीने सारख्या लोकांच्या तोंडाला न लागलेलं चांगलं असते. आणि तूच म्हणत असतीस की नाही, अशा लोकांनी उत्तर शब्दातनं नाही तर आपल्याला मिळालेल्या यशातनं द्यायचं असते. होय, जसं आज तू प्रत्युत्तर दिलंस, अगं सगळं कॉलेज टाळ्या वाजवत होतं. आता मला नाही वाटत ती आणि का 2-3 दिवस कुणासंग बोलेल. हॅलो हॅलो ऋषी सर, ते साहेबांबरोबर बोलणं झालं बरं का. हां ते तुमच्या फाईलबद्दल विचारत होते, फास्ट ट्रॅकवर टाकायचं म्हणत होते. पण थोडं चेरीमेरी द्यावं लागला. हो नाही ठीक आहे, ते करतो मी मॅनेज. काम फक्त झालं पाहिजे. चालतंय. मग एक काम करा ना, तुम्ही आत्ता मला भेटायला या, लगेच साहेबांबरोबर ओळख करून देतो तुमची. हां ठीक आहे, पोचतो मी. हां ठीक आहे, या. काय झालं, काय कळलं? नाही, लवकरात लवकर शोधतो असं म्हणालेत. आई तू जाई, कृपा कर ग बाई. कमळे, मी काय म्हणतोय, जे सापडायचं ते सापडेल. खरं आता आपलं ॲडमिशन झालंय म्हणल्यावर आपण आपल्या हॉस्टेलला जाऊ शकतोय. म्हणजे कसं मुंबईत राहून आपला अभ्यास बी होईल आणि जे शोधायचं ते शोधणं बी होईल. होय, आणि तुमची सगळी कामं उरकली ना, एकदा माझ्या नाजोबासनी भेटून या. काय म्हणलास? काय झालंय आजोबांना? म्हणजे अरे काय विचारालोय? काय झालंय आजोबासनी? ऋषी सर अहो बोला की काय झालंय? काय काही नाही, चिल. आजोबांचा ऍक्सिडेंट झाला होता. त्यामुळे त्यांची तब्येत जरा वीक आहे. काय? आणि तुम्ही मला काहीच सांगितलं नाही. बरं बाबा, आईला विचारतो कुठपर्यंत पोहोचेल. हा बोल राजन. हॅलो आई, कशी आहेस तू? आणि कामाचं कसं झालं? बरं मला सांग, तू परत कधी येणार आहेस? काम सगळं व्यवस्थित झालं. संध्याकाळी पोहोचते मी. फ्लाईट राईट टाईम आहे. बरं. मला तू सांग, बाबा कसे आहेत? त्यांच्या तब्येतीत काही सुधारणा? हो, बरे आहे ते आता. आता त्यांच्या तब्येतीत सुधारणा होते आणि चक्क त्यांनी बोटं हलवली. काय सांगतोस? तू एक काम कर ना, जरा व्हिडिओ कॉल लाव, मला बघायचंय त्यांना. बरं बरं, करतो करतो. बाबा, आईला व्हिडिओ कॉल केलाय. हॅलो, 1 मिनिट हा. बाबा, आई. मी बोलतेय. मी येते हा लवकर घरी. संध्याकाळीच पोहोचते मी. बरे आहात ना तुम्ही? आई, बाबा आता लवकरच बरे होतील अगं. तुझ्या तोंडात साखर पडो रे. देव तुझं म्हणणं खरं करू. तसंच होईल आई. बरं, मी तुला एअरपोर्टला आणायला येतो. हां ठीक आहे, ठेवते मी. बाय. गोविंद. हां साहेब. मी आईला आणायला चाललोय. मी परत येईपर्यंत बाबांची काळजी घे. हो सर. आणि इथून हलायचं नाही. हो सर. हां हो. हां. बाबा, आईला घेऊन येतो. कमळे, अगं आम्ही तुला मुद्दाम काय बोललो नाही. अगं तू बी कुठल्या परिस्थितीत होतीस. आबा गेल्याचं दुःख सपतंय त्यावर सरू काकीचे असं झालं. मग कुठल्या तोंडानं तुला सांगणार होतो ग? म्हणजे आजी आणि राजन काका एवढे टेन्शन असून मी मला भेटायला आलो होतं. मला आत्ताच गेलं पाहिजे त्यासनी भेटायला. मी बी येतो. हां ऋषी सर तुम्ही. नाही, माझं जरा एक काम आहे. तुम्ही व्हा पुढे. फ्री झाल्यावर फोन करा मला. ठीक आहे, येतो रा. बंड्या,
आपण दोघं RT ऑफिसला जाणार आहोत. त्यांनी आपल्याला भेटायला बोलवलंय. ऋषी भाऊ, मग तुम्ही एक कमळी समोर असताना का नाही बोलला? अरे त्या एजंटला पैसे द्यावे लागणार आहेत. कमळीला हे कळलं असतं तर तिने पैसे देऊ दिले असते का? चल. नाही ग्रॅनी आजी, तू मला काही समजवायचं नाहीये. काय करते बाळा? मी त्यांचा खून करून टाकीन, त्यांना मारून टाकीन. असं आधीच काही सांगते. करायचं नाही. नाही असं- तू मला शांत करू नकोस. असं काही करणार नाही. शांत शांत हो म्हटलं नाही, ना. अजित, शांत हो, शांत हो, शांत हो, शांत हो. आणि हे बघ, हे असले वेडेवाकडे विचार करायचे नाहीत, कळलं ना? त्या ऋषी आणि कमळीला वेगळं वेगळं कसं करायचं हे माझं काम आहे. तू शांत हो. एक मिनिट थांब. शांत तू हो. मला ना आधी प्रॉमिस कर, तू त्या दोघांना सेपरेट करून राहशील. हो, मी कळणार. पाणी घे. प्रॉमिस. हे बघ, प्रॉमिस. ते ऋषी आणि कमळी कितीही एकत्र आले ना तरी त्यांना वेगळं कसं करायचं हे कोणाचं काम आहे? ते माझंच काम आहे. त्यामुळे तू ना असा तुझा मूड खराब करू नको. अगं पार्टी आहे ना राजा, कसं राहायला पाहिजे? नाहीतर काय. हे बघ, आता काय पार्टी आहे ना आपल्या घरी, मग एन्जॉय कर ना. अगं तुझ्या ग्रॅनी आजीने स्पेशली तुझ्यासाठी आणि तुझ्या मैत्रिणींसाठी ठेवली ना पार्टी. मग त्या गावछापचा विषय काढून ना स्पॉइल नको करूस म्हणून, प्लीज. आणि कमळी आता मुंबईत आली ना, मुंबईत आल्यानंतर तिचं काय करायचं ह्याची जबाबदारी कोणाची? माझी. माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे तो. जाग. चल चल चल, आपण पार्टीला. तू थँक्यू ग्रॅनी चल आजी. चल चल चल, तुझंच घर आहे. ओ मॅडम, ओ मॅडम, अहो आवाज कमी ठेवा. ओ मॅडम, ओ मॅडम, काय आहे तुला? अहो आवाज कमी ठेवा. आजोबांना त्रास होतो या आवाजाचा. तू मला नको शिकव, तू जा. ओ मॅडम, मी तुम्हाला आता ऑर्डर. तू मला शिकवणार आहेस का? चला, मला ऑर्डर नाही द्यायची, आधीच सांगते. ओ मॅडम, ऐका तरी माझं. हो, मी ऑर्डर नाही देत आहे, मी विनंती करतोय. या आवाजामुळे आजोबांना खूप अस्वस्थ होत आहे आणि हे जर राजन सरांना कळलं ना तर ते माझ्यावर रागवतील. ए डॅडच्या नावाने तू अति शहाणपणा करू नको, आधीच सांगून ठेवते. नाव गो अवे. हो मॅडम, माझं ऐका तरी मॅडम. तू ना माझा मूड स्पॉइल करतोय. हो मॅडम, मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो. तू असा नाही ऐकणार. थांब. अगं काय करतेस? तुला याचा डान्स बघायचा होता ना, बघ आता डान्स. ओ मॅडम नको. ओ प्लीज मॅडम. ओ नको मॅडम.